नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केलेल्या रिक्षाचालकाला 12 तासात अटक. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून रस्ते स्वच्छतेसाठी रात्रीच्या वेळी विशेष मोहीम सुरू. आणि जिल्हा परिषदेतील शासकीय सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 9 पात्र वारसांना अनुकंपातत्वावर नियुक्ती. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कल्याण न्यायालयात शुक्ला समर्थक आणि एका वकिलामध्ये वाद झाला. किरकोळ विषयावरून न्यायालयाच्या आवारात हा वाद झाला. याबाबत पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केले. न्यायालयाच्या आवारात काही का तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. वकील हरीश सरोदे आणि शुक्ला समर्थक जयदीप सानप यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला मध्ये पाजले आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला. पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती 21 डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केले. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी तिने 23 डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 12 तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या. पोलीस ज्यावेळेस त्याला अटक करण्यासाठी गेले त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफीने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे. दिवा मनसेचे शी देसाई विभाग अध्यक्ष शरद पाटील हे शी विभागात आरक्षित भूखंडांवर आणि वन विभागाच्या जमिनींवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईसाठी सातत्याने महापालिका आणि वन विभागाकडे पाठपुरावा करत असतात. याच रागातून त्यांना काही दिवसांपूर्वी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबतची तक्रार शरद पाटील यांनी डायघर पोलीस स्टेशन येथे केली होती. पण त्यावर योग्य ती कारवाई होत नसल्याने पाटील कुटुंबीय चिंतित होते. त्याच संदर्भात मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोयर यांच्यासोबत काल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली. यावेळी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली. मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनीही या संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कडक कारवाईची मागणी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्ते स्वच्छतेसाठी रात्रीच्या वेळी विशेष मोहीम सुरू केली आहे. रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत पॉवर स्वीपिंग मशीन आणि 200 कर्मचारी रस्त्यावर उतरून स्वच्छता करत आहेत.
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा अभ्यास गेल्या महिनाभरापासून राबवला जात आहे. मुंबईसह अन्य शहरांमध्ये प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्ते स्वच्छतेचा विशेष अभ्यास सुरू केला आहे. या मोहिमेत पालिकेने CNGवर चालणाऱ्या पॉवर स्वीपिंग मशीन आणि इतर आधुनिक यंत्रांचा वापर करून डीप क्लीनिंग मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत दिवसा गाड्यांची गर्दी असल्याने रात्रीच्या वेळेत रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. रात्री स्वच्छता करून रस्त्याच्या कोपऱ्यांवर साचलेला कचरा ठेवला जातो. सकाळी नियमित सफाई गाड्यांद्वारे तो कचरा उचलला जातो. महापालिकेची ही योजना नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असून रस्त्यांवरील प्रदूषण कमी करण्यासाठी सकारात्मक पाऊल ठरत आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची आज जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सांप यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले भारतीय श्री विष्णुदास चापके उपस्थित होते. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. दिवा शहरातील पाणी प्रश्नावर आमरण उपोषण करत असलेल्या विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत आज मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. दिवा शहरातील पाणी खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे टकर माफिया आणि पाणी विकणाऱ्यांसोबत साटलोटन असल्याने त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी आज मनसेकडून करण्यात आली. यावेळी दिवा शहरातील अनधिकृत बांधकामे तातडीने थांबवून त्यांना बांधकामासाठी होणारा पाणी पुरवठा तात्काळ थांबवावा, टकर माफिया आणि पाणी माफियांकडून होणारी पाणी चोरी थांबवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, ज्या ठिकाणी अधिकृत कनेक्शन असूनही पाणी येत नाही त्यांची पाण्याची बिलं माफ करण्यात यावीत, दिव्यातील सर्व पाण्याच्या जोडण्यांना पाण्याचे मीटर बसविण्यात यावेत, दिवा परिसरातील आरक्षित जमिनींवर होणारे अतिक्रमण थांबवून त्या जागांवर पाण्याचे जलकुंभ उभारावेत अशा मागण्या शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत. जिल्हा परिषद ठाणे शासकीय सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला अनुकंपा तत्वावर अनुकंपा उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हता व अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेच्या दरवर्षी रिक्त होणाऱ्या सरसेवेच्या संवर्गातील अनुकंपासाठी उपलब्ध असलेल्या पदांवर नियुक्ती देण्यात येते. त्या अनुषंगाने अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या पदांवर अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील एकूण 9 अनुकंपा धारकांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार जिल्हा परिषदेमधील अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांवर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते 23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात नियुक्ती आदेश देण्यात आले.
अनुकंपातील नियुक्तीसाठी पद उपलब्ध आहेत, परंतु अनुकंपा प्रतीक्षा यादीतील अनुकंपाधारकांची आवश्यक शैक्षणिक अर्हता नसल्याने आरोग्य सेविका या संवर्गातील पद रिक्त आहेत. यासाठी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील महिला अनुकंपाधारकांचा मेळावा घेऊन त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात यावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिले. तसेच नियुक्त झालेल्या सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन केले व ग्रामीण भागात काम करण्यासाठी तुमचे योगदान मोलाचे ठरणार असून उत्तम कामकाज करावे अशा सदिच्छा दिल्या. पशुधन पर्यवेक्षक 1, आरोग्य पर्यवेक्षक 1, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 1, आरोग्य सेवक 1, ग्रामसेवक 1, वाहन चालक 1, शिपाई 3 अशा एकूण 9 पदासाठी अनुकंपाधारकांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्यात आली. 2023 रोजी अखेर प्राप्त झालेल्या अनुकंपा प्रस्तावाची अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करून यादीतील ज्येष्ठतेनुसार व शैक्षणिक अर्हतेनुसार अनुकंपाधारकांचे शैक्षणिक कागदपत्र पडताळणी करून अनुकंपाधारकांचे निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर अनुकंपाधारकांच्या प्राप्त झालेल्या हरकतींचे निराकरण करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. वेळोवेळी या विषयाचा पाठपुरावा करून 23 डिसेंबर 2024 रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडत्रे यांनी दिली. प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता EKYC करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी EKYC पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर EKYC करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेशन कार्ड संबंधीची EKYC कशी करावी याकरिता सोप्या स्टेप देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केलेल्या रिक्षाचालकाला 12 तासात अटक. धूप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून रस्ते स्वच्छतेसाठी रात्रीच्या वेळी विशेष मोहीम सुरू. आणि जिल्हा परिषदेतील शासकीय सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 9 पात्र वारसांना अनुकंपातत्वावर नियुक्ती. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.